नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, कसे आहात? मस्त ना? आपण सगळेजण खूप दिवसांनी भेटत आहोत. अर्थात लोकसभेची निवडणूक, त्यासाठीची आचारसंहिता, यामुळे आपण रयतेचा दरबार ह्या आपल्या कार्यक्रमाला सुट्टी घेतली होती. अर्थात याही कालखंडामध्ये लवकरात लवकर सिरियल सुरू करा अशी मागणी आमच्याकडे सातत्याने होत होती आणि त्याबरोबरच अनेक नवनवीन विषय आमच्यापर्यंत पोचलेले आहेत. या सगळ्या विषयांना आपण न्याय देणार आहोत. थोडक्यात सकारात्मकतेची आपली ही जी वाटचाल आहे ना, ही आपण नव्या आणि ताज्या दमानं पुन्हा एकदा सुरू करत आहोत. त्यामागचा आपला उद्देश एकच आहे, जागृती. सध्याच्या या संभ्रमाच्या युगामध्ये विश्वासार्ह आणि सर्वांगीण माहिती मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठीच रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. मंडळी, त्यातून आपल्याला लाभही मिळू शकतात. त्यासाठीच रयतेचा दरबार. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. त्यातही जर का आम्ही तुम्हाला सांगितलं की एक शासकीय महामंडळ आहे आणि त्यांनी उत्तुंग भरारी मारलेली आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. पण मंडळी, हे जे शासकीय महामंडळ आहे ना, हे नफ्यातलं महामंडळ आहे. 1000 कोटींचं भागभांडवल या महामंडळाकडे आहे आणि आता हे महामंडळ शेअर बाजारामध्ये लिस्टिंग करणार आहे. मंडळी, हे महामंडळ आहे लिडकॉम. 1000 कोटी भागभांडवल प्रत्यक्ष ROCच्या मॅन्डेटनुसार वाढवून घेतल्यानंतर आमचं नफ्यातील महामंडळ असल्यामुळे या महामंडळाला शेअर मार्केटमध्ये लिस्टेड करून घेण्याचं आमचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. आणि लिस्टेड करून घेऊन आम्ही चर्मकार समाजाचे जे छोटे सूक्ष्म लघु मध्यम उद्योजक आहेत त्यांना महामंडळाचे ऑथराइज उत्पादक म्हणून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया देखील आम्ही सुरू केलेली आहे. आणि मग या कंपनीला लिस्टेड करून तो लाभ ह्या सर्व लोकांपर्यंत कसं जाईल याच्या धोरणावर आम्ही आता काम करत आहोत. आणि आमचं पुढील उद्दिष्ट तेच आहे की या छोट्या छोट्या लोकांना शेअर होल्डर बनवून कंपनीच्या माध्यमातून लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा. संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लिडकॉम. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची स्थापना 1974ला झाली. 1 मे 1974. आम्ही नुकतंच महामंडळाचं सुवर्ण जयंती वर्ष साजरं केलं आणि या सुवर्ण जयंती वर्षात महामंडळाच्या विविध लाभार्थ्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून लाभान्वित करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. हे महामंडळ उत्पादन क्षेत्रात काम करत असल्यामुळे महामंडळाची 4 उत्पादन केंद्र आहेत आणि हे नफ्यातील महामंडळ आहे उत्पादन केंद्र असल्यामुळे. आणि नफ्यात असलेलं ते महामंडळ आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून अनेक प्रकल्प, कार्यक्रम, योजना आणून एक जोमाने ह्या महामंडळाला उभं करण्याचं काम मागील 1 वर्षात केलेलं आहे. या महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये अनेक प्रकल्प राबवण्यात आले. त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महामंडळाचं संपूर्ण ऑडिट पूर्ण झालेलं आहे. शासनाने या महामंडळाची जेव्हा स्थापना केली त्यावेळेस त्याचं भागभांडवल 5 कोटी एवढं होतं. मग नंतरच्या काळात 50 कोटी झालं, 73 कोटी झालं. आणि 2019मध्ये शासनाने GR करून शासन निर्णयाद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या सर्व महामंडळांचं भागभांडवल 1000 कोटी एवढं केलं होतं. पण ते भागभांडवल प्रत्यक्ष वाढवून घेण्यासाठी कंपनी ॲक्टनुसार मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्याकडे जे स्टॅट्युटरी मॅन्डेट्स असतात, वैधानिक परिपूर्तता करून घेण्याचं जे काम आहे ते राहिलं होतं. पण ते आम्ही या सुवर्ण जयंती वर्षाच्या निमित्ताने ते देखील करून घेतलं. सगळे ऑडिट्स, ऑब्जेक्शन्स, बॅलन्स शीट, बुक्स ऑफ अकाउंट सगळे फायनल करून
कंपनी कायद्यानुसार मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या वेबसाईटवर आता आपल्या महामंडळाचं भागभांडवल 1000 कोटी हे कायदेशीररित्या झालेलं आहे आणि नक्कीच ही आनंदाची बाब आहे. मंडळी, देवनार इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं लेदर पार्क तयार करण्यात येणार आहे. लेदर टुरिझम हा यामागचा उद्देश आहे. देवनार येथे महामंडळाची 2 एकर जागा आहे. त्या ठिकाणी एक लेदर पार्क आम्ही त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. 2 एकर जागेमध्ये धारावीचे आपले जे कारागीर आहेत, धारावीमध्ये आता जागा कमी पडते आहे, त्या सर्व कारागिरांना त्या ठिकाणी रिलोकेट करून साधारणतः 250 कारागिरांना त्या ठिकाणी गाळे विक्री केंद्र आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. 5 FSI एवढा भेटला आहे. 17 मजली एवढी इमारत त्या ठिकाणी बनेल. 5 लाख स्क्वेअर फुटाचं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन येत आहे. 200 कोटीचा प्रोजेक्ट आहे. साधारणतः 10,000 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रोजगार त्या ठिकाणी भविष्यात उपलब्ध होईल. देवनार येथे जी लेदर पार्क आम्ही प्रस्तावित केलेली आहे त्या ठिकाणी साधारणतः 250 कारागिरांना आम्ही काम करण्यासाठी वर्कशॉप, त्यांचे गाळे, त्यांना विक्री केंद्र, बायर्स मीटसाठी त्या ठिकाणी कन्व्हेन्शन हॉल, स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रशिक्षण केंद्र, त्या ठिकाणी चर्मोद्योगाचं अत्यंत दर्जेदार असं डिझाईन स्टुडिओ, याबरोबरच महामंडळाचं मुख्यालय त्या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी पार्किंगसोबत रेस्टॉरंटची फॅसिलिटी असेल, म्हणजे एक प्रकारचं लेदर टुरिझम डेव्हलप करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या वस्तू आम्ही त्या ठिकाणी अंतर्भूत केलेल्या आहेत. नॅशनल इंटरनॅशनल दर्जाचे लेदरचे जे ब्रँड्स आहेत त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी जागा देऊन साधारणतः 125 एवढ्या विक्री केंद्र आम्ही त्या ठिकाणी प्रस्तावित केलेले आहेत, जेणेकरून मुंबईत कोणालाही लेदरमध्ये काही घ्यायचं असेल तो व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन सगळ्या दुकानातून आपलं कंपेअर करून त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच ठिकाणी तुमच्या समोर तुमचं उत्पादन दुरुस्त करून देण्याचं किंवा नवीन तुम्ही ऑर्डर दिलं तर काय ऑर्डर देण्याची फॅसिलिटी, अशा पद्धतीचे एक दर्जेदार लेदर पार्क आम्ही त्या ठिकाणी तयार करून घेत आहोत. मंडळी, तळागाळातल्या चर्मकार मंडळींना मुंबईपर्यंत येणं थोडंसं अवघड आहे आणि त्याच दृष्टीने आपल्या राज्यातल्या 6 महसूल विभागामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करण्यात येत आहे. याबरोबरच आम्ही महामंडळाच्या माध्यमातून 6 महसूल विभागांमध्ये प्रत्येकी 5 एकर जागा खरेदी करून त्या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सिलन्स तयार करण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे. संचालक मंडळाने या प्रस्तावाला देखील मान्यता दिलेली आहे. आम्ही 6 विभागातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून जागेची उपलब्धतेबाबत विचारलं आहे. MIDCने देखील आम्हाला काही ठिकाणी जागा उपलब्ध असल्याचं कळवलेलं आहे. या सेंटर ऑफ एक्सिलन्सच्या माध्यमातून जो तळागाळातील आपला चर्मकार बांधव आहे, ज्याला मुंबईला यायला कठीण जातो, त्रास होतो, अशा लोकांसाठी विभाग स्तरावरच आपले दर्जेदार त्या ठिकाणी ऑफिसेस असतील. त्या ठिकाणी सुद्धा स्किल डेव्हलपमेंट सेंटर, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, महिलांसाठी बचत गट आणि महिलांचे प्रशिक्षण, अशा विविध गोष्टींचा अंतर्भाव आपण त्या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून आपला जो चर्मकार बांधव आहे याच्या उत्थानासाठी एक केंद्र त्या ठिकाणी कार्यरत राहील. चर्मकार बांधवांमध्ये उद्योजकता विकसित करण्यासाठी शासनाच्या उद्योजकता विकास विभागातर्फे त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्या बाबतीतली योजना कार्यान्वितही करण्यात आलेली आहे आणि आजपर्यंत 4000 युवक युवतींना अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. आम्ही महाराष्ट्राची उद्योजकता विकास केंद्र नावाची MCED ही जी इंडस्ट्री विभागाअंतर्गत कार्यरत संस्था आहे, उद्योजकतेचा विकास करण्याचं काम करते, त्यांच्याशी 20 कोटीचा करार केलेला आहे आणि येत्या 3 वर्षात 25,000 चर्मकार युवक युवतींना उद्योजकता प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही ती जबाबदारी त्यांना दिली आहे. पहिल्या टप्प्यात साधारणतः 4000 उमेदवारांना प्रशिक्षण देखील MCEDच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि उद्योजकतेचे विविध घटक असतील. बेकरीचं प्रशिक्षण आहे, टेलरिंगचं प्रशिक्षण आहे, ॲपरल सेक्टर आहे. कुठल्याही क्षेत्राचं दर्जेदार प्रशिक्षण देऊन, केवळ प्रशिक्षण देऊन थांबायचं नाही, तर तेवढ्या लोकांचा फॉलोअप करून त्यांना प्रत्यक्ष उद्योजक बनवण्याचं आम्ही त्यांना टार्गेट दिलेलं आहे. मंडळी, या योजनेची निवड प्रक्रिया काय असते ना, ती समजून घ्या. चर्मकार समाजाच्या बांधवांनी त्याच्या पारंपरिक उद्योगातच अडकून राहू नये आणि याच्यासाठी आम्ही त्यांना त्यांच्या आवडीचा जो कुठला
नफ्यातील व्यवसाय त्यांना निवडायचा असेल तो व्यवसाय त्यांनी निवडायचा आणि त्याचं प्रशिक्षण MCDच्या माध्यमातून आपण देणार. आपल्याला माहिती आहे CMEGP सारख्या अत्यंत चांगल्या योजना आहेत ज्याच्यात 50 लक्षपर्यंत कर्ज शासन देतं आणि अत्यंत सुलभ असं ते कर्ज आहे. या योजनांची देखील लोकांना माहिती नाही. आम्ही ह्या योजनांचे देखील टार्गेटेड वर्कशॉप आमच्या चर्मकार बांधवांना त्या वर्कशॉपच्या माध्यमातून माहिती देण्याकरता ते देखील आम्ही वर्कशॉपचं टार्गेट आम्ही MCDला दिलेलं आहे. पण आता आपण जे कौशल्याचं शिक्षण तुम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी. 4,000 उमेदवारांना आपण 2023-24 या आर्थिक वर्षात त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. पण ते कुठली आहेत? पूर्ण महाराष्ट्रात? संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सर्व लोकांना आपण हे प्रशिक्षण देतो. या महामंडळातर्फे कर्ज पुरवठाही करण्यात येतो. अगदी 50,000पासून 50 लाख रुपयांपर्यंतचा कर्ज पुरवठा करण्यात येतो. प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांना आमच्याकडे कर्ज पुरवठा करण्याच्या अनेक योजना आहेत. 50,000पासून 50 लक्षपर्यंत कर्ज पुरवठा आम्ही आमच्या विविध योजनांच्या माध्यमातून करतो. राज्य शासनाच्या बीज भांडवल योजना, 50% अनुदान योजना, या 2 योजना राज्य शासनाच्या आहेत आणि केंद्र शासनाची जी नॅशनल शेड्यूल कास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही जी यंत्रणा आहे त्यांच्याकडून आम्हाला काही अर्थसहाय्य उपलब्ध होते. त्या माध्यमातून आम्ही 50 लक्षपर्यंत कर्ज आपल्या बांधवांना देतो. या विविध योजनांच्या माध्यमातून मागच्या वर्षात साधारणतः 1200 उमेदवारांना आम्ही कर्जाचे प्रकरण मंजूर केले आणि साधारणतः 500 ते 600 लोकांना निधी देखील वितरित केलेला आहे. हे सगळं करताना आमच्याकडे कर्मचाऱ्यांचा फार मोठा तुटवडा आहे. मंडळी, ही कर्ज प्रकरणं गतीनं होण्यासाठी आता महामंडळाचा सर्व कारभार ऑनलाईन करण्यात येत आहे. आमची जी 36 जिल्ह्यांमधून आम्ही जी कर्जाची प्रकरणं मंजूर करतो या कामाला वेग येण्यासाठी आम्ही ही संपूर्ण कामकाज ऑनलाईन करून घेण्यासाठी यंत्रणा ऑनबोर्ड केलेली आहे आणि येत्या 3 ते 4 महिन्यात या यंत्रणेच्या माध्यमातून एक दर्जेदार सॉफ्टवेअर तयार होईल आणि त्या सॉफ्टवेअरमुळे कामात गतिमानता येईल, पारदर्शकता देखील येईल. सध्या आमच्याकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मंजुरी होऊन देखील त्यांचा निधी वितरण होताना थोडी दिरंगाई होत आहे किंवा उशीर होत लागत आहे. अनेक ठिकाणी आमचे अनेक संघटनांची मंडळी असेल, चर्मकार बांधव त्याची मागणी करत आहेत. त्यांनी देखील आम्ही वारंवार त्यांना समजावून सांगितलेलं आहे. आम्ही आमच्या स्तरावरून असे प्रलंबित सगळे प्रस्ताव प्राधान्याने करण्याचं आमचं नियोजन आहेच, पण भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये आणि आपण महामंडळाकडे अर्ज केल्यानंतर पुढे काय झालं हे त्यांच्या मोबाईलवरच कळायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही ते दर्जेदार सॉफ्टवेअर घेत आहोत. अर्ज केल्यापासून मंजुरी होईपर्यंत किंवा निधी येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपल्या या बांधवांना SMS च्या माध्यमातून त्याचं स्टेटस कळवण्याची सुविधा आपली असणार आहे. आपली कोल्हापुरी चप्पल आता जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याही बाबतीमध्ये महामंडळाला GI हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे. त्यातही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता QR प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे आणि हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. हे नेमकं काय आहे ते समजून घ्या. कोल्हापूर येथे कोल्हापुरी चप्पलीचं फार चांगलं उत्पादन होतं आपल्याला माहिती आहे आणि कोल्हापुरी चप्पल ही आमच्या महामंडळाची देखील आम्ही त्याचे ओरिजिनल ऑथराइज प्रोप्रायटर आहोत. कोल्हापुरी चप्पलला GI सर्टिफिकेट भेटलेलं आहे. कोणाला कोल्हापुरी चपलेचं उत्पादन करायचं असेल तर महामंडळाकडून त्यांना सर्टिफिकेट घ्यावं लागतं. त्या चपलेचं दर्जेदार उत्पादन करून त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी देखील आम्ही अनेक योजना त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. कोल्हापुरी चप्पलमध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करून पहिल्यांदाच आपण QR कोड देतो आहोत आणि त्यामुळे ती चप्पल बनवताना ते चांबडं कुठून आलं, ते चप्पल बनवणारे कारागीर कोण, चप्पल बनवतानाचे त्यांचे फोटो आणि ती संपूर्ण ट्रेसेबिलिटी आपण त्या QR कोडच्या माध्यमातून देतो आहोत. ग्राहकाला चप्पल विक्री केल्यानंतर त्या ग्राहकाचं नावसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अंतर्भूत करता येते आणि लेदर सेक्टरमधला आणि फुटवेअरमधला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून QR कोड देण्याचा हा जगातला पहिला प्रयोग आहे. हे देखील या ठिकाणी सांगताना मला अत्यंत आनंद होतो आहे.
आणि मग कोल्हापूरच्या त्या ठिकाणी त्या चर्मोद्योगाला प्रेरणा देण्यासाठी आपण सेंट्रल फुटवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आग्रा यांच्या समन्वयातून त्या ठिकाणी एक ट्रेनिंग सेंटर तयार करतो आहोत। 6 कोटीचा साधारणतः प्रकल्प आहे। कोल्हापूर महानगरपालिकेने सगळ्या मंजुऱ्या आम्हाला दिलेल्या आहेत। त्यांचं एक 12 लक्ष रुपयाचं चालन आम्ही डिपॉझिट करून आता आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत। एक दर्जेदार प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रात चर्मोद्योगामध्ये सुरू झालं तर भविष्यात त्याचा फार चांगला फायदा या चर्मोद्योगाला आणि चर्मकार बांधवांना होणार आहे। शासन आपल्या दारी ह्या योजनेच्या धर्तीवरती लिडकॉम आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला। आपल्याला माहिती असेल, शासन आपल्या दारी हा एक अत्यंत चांगला कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केला। याच कार्यक्रमाच्या धर्तीवर आमच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव तसेच आमच्या महामंडळाचे अध्यक्ष श्री सुमंत भांगे सर यांनी आम्हाला प्रेरित करून लिडकाम आपल्या दारी हा कार्यक्रम आपण राबवावा अशा सूचना केल्या, मार्गदर्शन केलं आणि मग आम्ही लिडकाम आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू केला। महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही लिडकाम आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधारणतः 5 लाख बांधवांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्या माध्यमातून आपल्या सर्व योजनांची माहिती आम्ही आपल्या त्या बांधवांपर्यंत पोहोचवलेली आहे। आणि आता महामंडळातर्फे चर्मोद्योग आणि चर्मकार समाजाविषयी एक बेसलाईन सर्व्हे करण्यात येत आहे। आम्ही बेसलाईन सर्व्हे हा एक अत्यंत दर्जेदार सर्व्हे महाराष्ट्रातील चर्मोद्योगाचं आणि चर्मकार समाजाचं करण्याचं एक धोरण अवलंबलेलं आहे। केंद्र शासनाची सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट चेन्नई ही एक दर्जेदार संस्था असून त्यांना आम्ही बेसलाईन सर्व्हे करण्याचा करार त्यांच्याशी केलेला आहे आणि त्या सर्व्हेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या चर्मोद्योगाचं नीड ॲनालिसिस, त्यांचं गॅप ॲनालिसिस करून धोरणात्मक सूचना त्या सर्व्हेच्या माध्यमातून ती यंत्रणा आपल्याला करेल, जे आपण शासनासमोर मांडून येत्या काळात अत्यंत धोरणात्मक चांगले बदल चर्मोद्योगामध्ये आपल्याला आणता येतील असा तो दर्जेदार सर्वे आम्ही या सुवर्ण जयंती वर्षात केलेला आहे। महामंडळाच्या दर्जेदार उत्पादनांच्या विक्रीसाठीची जी विक्री केंद्र होती ना, त्याच्यामध्येही आता वाढ करण्यात आली आहे। आमचे 6 विक्री केंद्र होते ते आम्ही वाढवून 12 विक्री केंद्र केलेत आणि या विक्री केंद्रातून आपल्याला दर्जेदार प्रोडक्शन असल्यामुळे आपल्याला चांगला नफा देखील होतो आणि पुन्हा त्याचा नफा आणखी वाढवण्यासाठी आम्ही एक आमचा अभ्यास गट कर्नाटक येथे पाठवून कर्नाटक या राज्यामध्ये जे लीडकार नावाचं महामंडळ आहे ते आणखी दर्जेदार पद्धतीने काम करत आहे, ते समजून घेऊन तिथल्या बेस्ट प्रॅक्टिसेस महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी आमचा एक अभ्यास गट कर्नाटकाला जातो आहे आणि तिथे जाऊन आल्यानंतर आणखी आमच्या महामंडळाचं काम उंचावण्यास आम्हाला मदत होईल। चर्मकार बांधवांची दर्जेदार उत्पादनं जगभर पोहोचण्यासाठी आता ई-कॉमर्स वेबसाईटही महामंडळातर्फे तयार करण्यात येत आहे। आम्ही आता आपली ई-कॉमर्स वेबसाईट तयार करत आहोत आणि आपल्याला आयडिया आहे ONDC हे जे प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर ई-कॉमर्सच्या सगळे उत्पादनं आता आलेले आहेत। आपल्या छोट्यातल्या छोट्या चर्मकार समाजाच्या उत्पादकाचं, समजा गडचिरोलीला जर तू काम करत असेल पण त्याचं दर्जेदार एखादं विशिष्ट उत्पादन ते करत असेल तर आपण ते आंतरराष्ट्रीय ग्राहकाला आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ आणि ई-कॉमर्सची एंड टू एंड सगळी जी सप्लाय चेन आहे ती सगळी आम्ही मॅनेज करू आणि त्याचा लाभ त्या आपल्या ग्राहकापर्यंत कसं जाईल हे आम्ही बघू आणि हे करत असताना भविष्यात जेव्हा आपण लिस्टेड कंपनी म्हणून हे होईल आणि हे सगळी मंडळी शेअर होल्डर आपली होतील तर तो लाभ नक्कीच ह्या सर्व लोकांपर्यंत पोहोचेल। या महामंडळाची ही संपूर्ण कामाची प्रक्रिया मग मॅनपॉवर असेल, हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, मार्केटिंग असेल, प्रोडक्शन असेल, शेअर मार्केटमधलं लिस्टिंग हे सर्व करून घेण्याकरिता आम्ही काही चांगल्या कन्सल्टंटची देखील नियुक्ती आता नुकतीच केलेली आहे आणि त्या कन्सल्टंटला ऑनबोर्ड करून घेऊन संपूर्ण बिझनेस प्रोसेस रिएंजिनिअरिंग करून घेण्याचं देखील आम्ही धोरण ठेवलेलं आहे। म्हणजे भविष्यात महाराष्ट्र शासनाची ही जी कंपनी आहे ही अत्यंत दर्जेदार नफ्यातील आणि याबरोबरच समाजाला प्रत्यक्ष लाभ देणारी अशी ही कंपनी कशी होईल आणि ती सदोदित सस्टेनेबल शाश्वतरित्या तशी राहील याचं संपूर्ण प्लॅनिंग आम्ही आता करून घेत आहोत।
मंडळी, संत रोहिदासांच्या शिकवणीप्रमाणे, विचारांप्रमाणेच या महामंडळाची वाटचाल सुरू आहे. संत रोहिदासांच्या नावाने हे महामंडळ कार्यरत आहे आणि संत रविदास जे गुरुपरंपरेतले अत्यंत महत्त्वाचे संत होऊन गेले आणि ज्यांचे 42 दोहे गुरुग्रंथ साहेबमध्ये प्रत्यक्ष अंतर्भूत झालेला आहे आणि त्यांच्या विवेकवादी कार्यातून समाज प्रबोधनाचं फार मोठं काम झालेलं आहे. अशा संत रविदासांचे एक खूप चांगलं सुभाषित आहे, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बसे रैदास रहे प्रसन्न. म्हणजे या जगातल्या छोट्या मोठ्या सर्व माणसांना अन्न वस्त्र निवारा भेटो आणि त्यांनी आनंदी राहो अशी मनोकामना करणारे संत रविदास आणि त्यांच्या नावाने कार्यरत हे जे आपलं महामंडळ आहे. आमचंही तेच धोरण आहे की आमचा जो गोर गरीब वंचित चर्मकार बांधव आहे, आपल्याला माहीत असेल या चर्मकार समाजामध्ये जसं चांभार, होलार, ढोर, मोची या 4 जाती येतात. याच्यामध्ये अनेक चर्मकार समाजाचे तळागाळातले अनेक बांधव आहेत, त्यांच्यापर्यंत अजूनही शासनाचे काही लाभ पोचलेले नाही. होलार आणि मोची समाजाचे अनेक बांधव आहेत ज्यांच्यापर्यंत शासकीय यंत्रणाच पोचलेल्या नाहीत, जे अजूनही खितपत दारिद्र्यात त्यांचं आयुष्य कुंठत आहेत. अशा लोकांपर्यंत या महामंडळाच्या माध्यमातून पोहोचून त्यांचा आर्थिक, सामाजिक आणि त्यांचे शैक्षणिक उत्थान करून त्यांना लोकशाहीचे खरे फायदे पोचवण्यासाठी आमचं महामंडळ कटिबद्ध आहे आणि त्या दिशेने आम्ही हळूहळू प्रयत्न करत आहोत. त्यातूनच समस्त चर्मकार बांधवांनी या महामंडळाच्या वेगवेगळ्या योजनांचा जरूर लाभ घ्यावा. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनात, नेतृत्वात आणि त्यांच्या सपोर्टमुळे सुवर्ण जयंती वर्षात महामंडळाने अनेक योजनांच्याद्वारे आपल्या चर्मकार समाजाचं उत्थान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही आमच्या महामंडळाचे सामाजिक न्याय विभागात कार्यरत या महामंडळाचे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री यांच्याकडेच सामाजिक न्याय विभाग असल्यामुळे त्यांनी आमच्या सर्व निर्णयाला भरघोस असं पाठिंबा दिल्यामुळे आम्ही अनेक या योजना प्रकल्प जनतेसमोर आणू शकलो. त्यामुळे मी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे देखील आभार मानतो की त्यांच्या प्रेरणेने आणि सहकार्याने या सुवर्ण जयंती वर्षात या महामंडळाने खऱ्या अर्थाने या चर्मकार समाजाचं उत्थान करण्याचे एक काम सुरू केलेलं आहे. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, असं काहीसं असतं. शासन आपल्याला खूप काही देत असतं, पण निव्वळ माहिती अभावी आपण त्याचे लाभ घेऊ शकत नाही. त्यासाठीच हा आपला प्रयत्न रयतेचा दरबार. सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती घ्या आणि त्यातून नक्की लाभ मिळवा. त्याच अनुषंगाने आपल्याला आजचा भाग कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. रयतेच्या दरबारमध्ये आत्तापर्यंत 400च्या वर एपिसोड झालेले आहेत. हे एपिसोड तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहेत, जे तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्री 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लाईव्ह बघू शकता. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती सांगत आहोत ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबार आपण नक्कीच बघायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.